गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना। मगाशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा, कल्याण सारखं करा, पण त्यासाठी तुम्हाला इथं महायुतीचा भगवत यांचा फडकवा लागेल आणि विधानसभेमध्ये आपण फडकवलेला। आता इथं खासदार महायुतीचा आहे, आमदार सर्व मला तर 5 महायुतीचे आहे, त्यामुळे महापालिकेत देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ते नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो, मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। अगदी रात्री 10-10 वाजेपर्यंत अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, थंडीमध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती, बसल्या होत्या, वाट पाहत होत्या। हा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला। आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांनी संकल्प केलेला की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा। आणि म्हणून या ठिकाणी या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, सगळ्या जातीपातीच्या आहेत। दर महिन्याची ओवाळणी आपली चालू आहे का, भेटते। आणि ही परमनंट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना आपलं शहरी भाग आहे, परंतु इतर वयोश्री योजना, इतर योजना आपण केल्या। या योजना सगळ्या सुरू झाल्या, कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या, योजना कोर्टात गेल्या होत्या बंद करायला, परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री